तुम्हाला वाटतं का की आपली भारतीय राज्यघटना फक्त 1946 ते 1949 या 3 वर्षात संविधान सभेत बसून लिहिली गेली? अनेकांना तसंच वाटतं खरं तर. हो ना? हो ना. बहुतेकांना वाटतं की भारताची राज्यघटना एका कोऱ्या कागदावर अगदी शून्यातून निर्माण केली गेली. पण सत्य हे आहे की याचा खरा पाया ब्रिटिशांनी त्यांच्या फायद्यासाठी बनवलेल्या कायद्यांमध्ये दडलेला आहे, अगदी बरोबर. जे त्यांनी भारतावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळेवेळी लागू केले होते. नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या या एका नव्या आणि अत्यंत महत्त्वाच्या सखोल चर्चेत मी तुमचं स्वागत करतो. आणि आजची ही चर्चा खरंच खूप खास असणार आहे. नक्कीच. आजची आपली ही चर्चा तुमच्या MPSC, SSC, CGL, CHSL आणि RRBच्या तयारीसाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहे. आज आपण भारतीय राज्यघटनेची उत्क्रांती म्हणजेच इव्हॉल्युशन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन या विषयावर मागील वर्षांमध्ये विचारले गेलेले पहिले 10 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हो, आणि PYQs खूप क्रुशियल आहेत. अगदी. आणि मित्रांनो, जरी आज आपण फक्त पहिले 10 प्रश्न घेणार असलो तरी प्रश्न क्रमांक 17 बद्दल तुमच्या मनात आतापासूनच उत्सुकता असायला हवी. तो 17वा प्रश्न खूपच भारी आहे. तो प्रश्न गेल्या 4 वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जसाच्या तसा रिपीट झाला आहे. त्यामुळे हा सगळा प्रवास अगदी बारकाईने समजून घ्या. नक्कीच. आणि मित्रांनो, ह्या विषयाकडे बघण्याचा एक अत्यंत सोपा आणि व्यावहारिक दृष्टिकोन मी तुम्हाला देते. सांगा ना. आपली राज्यघटना एका दिवसात किंवा एका फटक्यात तयार झालेली नाही. जसे आजकाल तुमच्या मोबाईलमधल्या एखाद्या ॲपचे अपडेट्स येतात, बरोबर? हो, सतत अपडेट्स येत असतात. सुरुवातीला व्हर्जन 1.0 येतं, त्यात काही त्रुटी असतात, युजर्स तक्रार करतात, मग डेव्हलपर्स त्यात सुधारणा करून व्हर्जन 2.0 आणतात. अच्छा, म्हणजे हे कायदे सुद्धा असेच अपडेट होत गेले तर? अगदी तसाच हा प्रकार आहे. ब्रिटिशांनी सुरुवातीला काही कायदे आणले, भारतीयाने त्याला विरोध केला, मग त्यात सुधारणा करून पुढचा कायदा आला. हे सर्व ब्रिटिशकालीन कायदे म्हणजेच आपल्या राज्यघटनेचे टप्पे किंवा अपडेट्स आहेत. याच टप्प्यांमधून तावून सुलाखून आपली आजची प्रगत राज्यघटना उत्क्रांत झाली आहे. हे ॲप अपडेट्सचं साधर्म्य खरंच खूप लॉजिकल आहे. म्हणजे प्रत्येक कायदा हा मागच्या कायद्यातील त्रुटींवरची मलमपट्टी होती तर? अगदी बरोबर. मित्रांनो, आजच्या या सखोल चर्चेसाठी मी एका उत्साही क्विज मास्टरच्या भूमिकेत असणार आहे. आपण एक खेळ खेळूया. बरं. मी तुम्हाला प्रश्न विचारेन, 4 पर्याय देईन आणि 5 सेकंदांचं काउंटडाऊन करेन. तुम्ही मनातल्या मनात अचूक उत्तर ठरवायचं. आणि मग आपण उत्तर सांगू? हो, आणि मग मी योग्य उत्तर जाहीर करेन. पण खरी मजा त्यानंतर येईल, कारण आपले तज्ज्ञ त्या प्रश्नाचं फक्त उत्तर नाही तर त्यामागचं सविस्तर विश्लेषण करतील. नक्कीच. मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आपण या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया. चला तर मग पेन आणि कागद जवळ ठेवा. हा राहिला तुमचा पहिला प्रश्न. अगदी लक्ष देऊ नये का? प्रश्न 1. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल डॅश डॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. पर्याय ऐकूया. पर्याय आहेत: 1. जून 1918, 2. ऑगस्ट 1918, 3. जुलै 1918, 4. ऑक्टोबर 1918. तुमचा वेळ सुरू होतोय आता. 5, 4, 3, 2, 1. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, जुलै 1918. बरोबर. मित्रांनो, हा अहवाल 8 जुलै 1918 रोजी प्रसिद्ध झाला होता. आता बऱ्याच जणांना वाटेल की या तारखेचे एवढं काय महत्त्व आहे? तर हे समजून घ्या की तत्कालीन भारत मंत्री एडविन मॉन्टेग्यू आणि व्हॉइसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी मिळून हा अहवाल तयार केला होता. अच्छा. याच अहवालातील शिफारसींवरून पुढे भारत सरकार कायदा 1919 अस्तित्वात आला. म्हणजे हा अहवाल एक प्रकारचा बेस होता? हो. ब्रिटिशांवर त्यावेळी पहिल्या महायुद्धाचा मोठा दबाव होता आणि भारतीयांचा पाठिंबा मिळवणे त्यांना गरजेचे होते. म्हणूनच भारतात हळूहळू जबाबदार शासन पद्धतीची अंमलबजावणी करणे हे या अहवालाचे मुख्य उद्दिष्टे होते. आणि हा प्रश्न महाराष्ट्र अराजपत्रित पूर्वपरीक्षा एप्रिल 2023 मध्ये विचारला गेला होता. पण मला इथे एक शंका आहे. विचारा ना. हे जबाबदार शासन पद्धती हा शब्द ऐकायला खूप छान वाटतो, पण प्रत्यक्ष त्याचा अर्थ काय होता? ब्रिटिशांना खरंच भारतीयांना सत्ता द्यायची होती का? खूप महत्वाचा मुद्दा आहे. जबाबदार शासन म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य अजिबात नव्हे. ते तर आहेच. याचा अर्थ असा होता की प्रशासनात भारतीयांचा सहभाग वाढवणे आणि प्रशासकांना कायदेमंडळाला काही प्रमाणात उत्तरदायी बनवणे. म्हणजे फक्त नावापुरतं. तसंच काहीसं.
हा भारतीयांना शांत करण्यासाठी टाकलेला एक डाव होता, पण तरीही राज्यघटनेच्या प्रवासातील तो एक महत्वाचा टप्पा ठरला. समजलं, म्हणजे एक प्रकारे त्यांनी भारतीयांना सत्तेचा एक छोटासा तुकडा दिला. आता या 1919च्या कायद्याचा पाया ज्या आधीच्या कायद्यांमध्ये रोवला गेला त्याकडे वळूया. हो, चला. आपला दुसरा प्रश्न याच इतिहासाच्या मुळाशी जातो. प्रश्न 2. चा इंडियन काउन्सिल ॲक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. पर्याय काय आहेत? पर्याय आहेत 1. 1891, 2. 1861, 3. 1871, 4. 1881. तुमचे 5 सेकंद सुरू होत आहेत. 5, 4, 3, 2, 1. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2. 1861. 1861चं दी इंडियन काउन्सिल ॲक्ट हा खरोखरच भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक टर्निंग पॉइंट आहे. तो कसा काय? याचं सर्वात मोठं कारण म्हणजे या कायद्याने भारतीयांना कायदेमंडळात प्रथमच स्थान मिळालं. म्हणजे 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांना समजलं होतं की भारतीयांना प्रशासनापासून पूर्णपणे दूर ठेवणं धोक्याचं आहे. अच्छा, म्हणजे त्यांना धडा मिळाला होता तर? होय. या व्यतिरिक्त या कायद्याने विकेंद्रीकरणाची म्हणजे डिसेंट्रलायझेशनची प्रक्रिया सुरू केली. म्हणजे मुंबई आणि मद्रास प्रांतांचे जे कायदे करण्याचे अधिकार आधी काढून घेतले होते ते त्यांना परत दिले गेले. अरे वा, हे चांगलं होतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंगने सुरू केलेला खातेवाटप किंवा पोर्टफोलिओ पद्धतीला या कायद्याने कायदेशीर मान्यता दिली. मित्रांनो, हा प्रश्न STI मुख्य परीक्षा जुलै 2022च्या परीक्षेत आला होता. मला इथे थोडं थांबवायचंय. हे खातेवाटप किंवा पोर्टफोलिओ म्हणजे नेमकं काय? सांगते. म्हणजे जसं आज आपण बघतो की एक गृहमंत्री असतो, एक अर्थमंत्री असतो, तसंच काहीचं? कारण त्याआधी सगळे निर्णय एकच समिती घ्यायची का? एकदम अचूक ओळखलत. तुम्ही आजच्या कॉर्पोरेट जगाचं उदाहरण घ्या. एखादी कंपनी जेव्हा छोटी असते तेव्हा मालकच HR, फायनान्स आणि मार्केटिंग सगळं बघतो. हो, सुरुवातीला तसंच असतं. शासन असंच एका मध्यवर्ती समितीकडून चालत होतं. अच्छा. लॉर्ड कॅनिंगने ओळखलं की एकाच समितीने सर्व विषयांवर निर्णय घेणं अशक्य आहे. त्यामुळे त्याने प्रत्येक सदस्याला एक विशिष्ट खातं दिले आणि त्या खात्यापुरता अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्याला दिला. म्हणजे जसं महसूल, सैन्य. अगदी बरोबर. हीच आजच्या मंत्रिमंडळ पद्धतीची सुरुवात होती. क्या बात है. म्हणजे आजची आपली मंत्रालयांची सिस्टीम थेट 1861च्या कॅनिंगच्या डोक्यातून आली आहे तर? हो, तसंच म्हणावं लागेल. खूपच रंजक. आता आपण 1861 वरून थेट 1930च्या दशकात उडी मारूया, जिथे स्वातंत्र्याच्या चळवळीने वेग घेतला होता. नक्कीच. प्रश्न 3. घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरविले. गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. पर्याय ऐकूया. पर्याय आहेत 1. दुसऱ्या, 2. सहाव्या, 3. तिसऱ्या, 4. चौथ्या. पटकन विचार करा. 5, 4, 3, 2, 1. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय 3. तिसऱ्या. तिसरी गोलमेज परिषद. मित्रांनो, ही तिसरी आणि शेवटची गोलमेज परिषद नोव्हेंबर ते डिसेंबर 1932 मध्ये लंडनला पार पडली होती. या तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये जे काही राजकीय मंथन झाले त्यावर आधारित ब्रिटिश सरकारने मार्च 1933 मध्ये एक श्वेतपत्रिका म्हणजेच व्हाईट पेपर काढला. ओके. या श्वेतपत्रिकेवर विचार करण्यासाठी पुढे लॉर्ड लिनलिथगो यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश संसदेची एक संयुक्त समिती नेमली गेली. याच समितीने दिलेल्या अहवालातून पुढे ऐतिहासिक असा 1935चा भारत सरकार कायदा अस्तित्वात आला. मला इथे श्वेतपत्रिका किंवा व्हाईट पेपर या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. बरं. आपण अनेकदा बातम्यांमध्ये ऐकतो की सरकारने श्वेतपत्रिका काढली. म्हणजे हे नक्की काय असतं? एखादा कच्चा आराखडा असतो का? एकदम योग्य साधर्म्य आहे. जेव्हा तुम्ही एखादं घर बांधायला घेता तेव्हा थेट विटा रचायला सुरुवात करत नाही. हो, आधी प्लॅन बनवावा लागतो. बरोबर. आधी आर्किटेक्ट एक ब्लूप्रिंट किंवा नकाशा देतो, ज्यावर सगळेजण चर्चा करतात की कुठे बदल करायचे आहेत. श्वेतपत्रिका ही अशीच एक अधिकृत सरकारी डॉक्युमेंट असते, ज्यात प्रस्तावित कायद्याचा किंवा धोरणाचा कच्चा आराखडा मांडलेला असतो. यावर चर्चा आणि टीका करण्यासाठी ती लोकांसाठी किंवा संसदेसाठी खुली केली जाते. अच्छा, म्हणजे 1933ची श्वेतपत्रिका ही 1935च्या कायद्याची ब्लूप्रिंट होती. अगदी तसंच. आता सगळा घटनाक्रम अगदी स्पष्ट झाला.
परिषदांमधील चर्चा, मग श्वेतपत्रिकेचा कच्चा आराखडा, मग त्यावर लिनलिथगो समितीचा अभ्यास आणि शेवटी 1935चा कायदा. हो, हा सिक्वेन्स लक्षात ठेवणं नक्कीच फायद्यात राहील. आता या महाकाय 1935च्या कायद्याबद्दलचाच आपला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 4. भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्ये यांच्यात जी अधिकार विभागणी करण्यात आली आहे त्याची पायाभरणी खालीलपैकी कशात दिसून येते? पर्याय काय आहेत? पर्याय आहेत: 1. मोर्ले-मिंटो सुधारणा 1909, 2. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919, 3. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935, 4. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. घड्याळाची टिकटिक सुरू झाली आहे. 5, 4, 3, 2, 1. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. मित्रांनो, आपल्या सध्याच्या संविधानातील 7व्या अनुसूचीमध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात अधिकारांची जी विभागणी आहे ती याच कायद्याची देणगी आहे. 1935च्या कायद्याने प्रथमच अधिकारांची विभागणी 3 सूचींमध्ये केली. संघसूची म्हणजेच फेडरल लिस्ट, ज्यात 59 विषय होते, प्रांतिक सूची म्हणजेच प्रोव्हिन्शियल लिस्ट, ज्यात 54 विषय होते, आणि समवर्ती सूची म्हणजेच कन्करंट लिस्ट, ज्यात 36 विषय होते. अच्छा. हीच 3 सूचींची पद्धत आपण आजच्या राज्यघटनेत जशीच्या तशी स्वीकारली आहे. व्हेरी गुड. हा प्रश्न STI मुख्य परीक्षा जुलै 2022 मध्ये विचारला गेला होता. ही सूची पद्धत म्हणजे घरातील कामाच्या वाटपासारखीच आहे ना? म्हणजे कसं? म्हणजे समजा घराचे निर्णय घ्यायचे आहेत, बँकेचे व्यवहार, घर खरेदी, हे मोठे निर्णय पालक घेतात, ही झाली संघसूची. स्वतःच्या खोलीची सजावट कशी करायची हे मुलांवर सोडलं जातं, ही प्रांतिक सूची. बरोबर. आणि टीव्हीवर कोणता चॅनल बघायचा यावर मात्र दोघांना मिळून निर्णय घ्यावा लागतो, ही समवर्ती सूची. बरोबर ना? अगदी अचूक. आणि जर टीव्ही बघण्यावरून वाद झाला तर अंतिम निर्णय पालकांचाच असतो बरं का. हो, ते तर ठरलेलंच आहे. तसंच कायद्यातही समवर्ती सूचीतील विषयावर केंद्र आणि राज्यात वाद झाला तर केंद्राचा कायदा श्रेष्ठ ठरतो. ब्रिटिशांनी हे मुद्दाम केलं होतं. म्हणजे त्यांना पूर्ण सत्ता द्यायची नव्हतीच. अगदी. त्यांना प्रांतांना थोडे अधिकार देऊन शांत करायचे होते, पण मुख्य सत्तेच्या चाव्या जसे की संरक्षण, परराष्ट्र व्यवहार या संघसूचीच्या माध्यमातून स्वतःकडेच ठेवायच्या होत्या. भारीच लॉजिक आहे ब्रिटिशांचं. चला आता पाहूया 5वा प्रश्न. हा प्रश्न तुम्हाला थोडा ओळखीचा वाटेल, पण वारंवार विचारला जाणारा हा मुद्दा आहे. बघूया. प्रश्न 5. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील टप्पा आहे हा महत्वाचा. मित्रांनो, हा प्रश्न कायद्याच्या महत्वावर आधारित विधान आहे. पर्याय ऐकूया. पर्याय आहेत: 1. द इंडियन काउन्सिल ॲक्ट 1857, 2. द इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861, 3. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1999 आणि 4. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1936. उंची वेळ सुरू होते 5, 4, 3, 2, 1. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, द इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. जसं आपण मगाशी दुसऱ्या प्रश्नात पाहिलं, हाच मुद्दा PSI मुख्य परीक्षा जुलै 2022 मध्ये थोड्या वेगळ्या स्वरूपात विचारला गेला होता. हो, रिपीट झालाय हा प्रश्न. स्पष्टीकरण तेच आहे की या कायद्याद्वारे भारतात कायदेमंडळाच्या विकेंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि पोर्टफोलिओ पद्धतीला मान्यता मिळाली. पण इथे मला विद्यार्थ्यांना एक गोष्ट विशेष नमूद करायची आहे की जेव्हा एकाच वर्षी 2 वेगवेगळ्या मुख्य परीक्षांना म्हणजे STI आणि PSIला एकच विषय फिरवून विचारला जातो, तेव्हा तो विषय किती गाभाऱ्याचा आहे हे समजून घ्या. अगदी बरोबर. 1861चा कायदा हा आधुनिक प्रशासकीय संरचनेचा स्टार्टिंग पॉइंट आहे. हो, जुने प्रश्न फक्त पाठ न करता त्यातले कोर टॉपिक शोधणं हीच यशाची किल्ली आहे. चला आता आपला 6वा प्रश्न पाहूया. हा प्रश्न विधान ओळखा प्रकारचा आहे आणि यात विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त गोंधळ उडतो. हा प्रश्न लक्ष देऊ नये का मित्रांनो? प्रश्न 6. भारत सरकार कायदा 1935 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पर्याय काळजीपूर्वक ऐका. 1. या कायद्यान्वये केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली. 2. या कायद्यान्वये भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृही कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली. 3. या कायद्यान्वये प्रांतांमधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली. 4. या कायद्यान्वये 3 स्वतंत्र सूचींच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यात अधिकारांचं विभाजन करण्यात आले. विचार करा. 5, 4, 3, 2, 1 आणि यातील चुकीचे विधान आहे पर्याय 2.
या कायद्यान्वये भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृही कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली. इथेच सगळी गोम आहे मित्रांनो. द्विगृही कायदेमंडळ म्हणजेच बायकॅमरलिझम आणि दुहेरी शासन व्यवस्था म्हणजेच डायआर्की या दोन्ही पूर्णपणे वेगवेगळ्या संकल्पना आहेत आणि इथेच मार्क जातात. अच्छा, म्हणजे हे दोन्ही शब्द वेगळे आहेत. हो तर केंद्रात द्विगृही कायदेमंडळ म्हणजे आजच्या लोकसभा आणि राज्यसभासारखी दोन सभागृह हे 1919च्या कायद्यानेच प्रथम सुरू झाले होते, 1935च्या नाही. मग 1935च्या कायद्याने काय केलं तर त्यांनी प्रांतांमधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली आणि ती केंद्रात लागू केली. त्यामुळे दुसरे विधान ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे आहे. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020च्या परीक्षेत आला होता. मला नेहमी हा प्रश्न पडतो आणि मला खात्री आहे की अनेक विद्यार्थ्यांनाही पडत असेल. हे दुहेरी शासन किंवा डायआर्की म्हणजे नेमकं काय होतं? हे कसं काम करायचं? उत्तम प्रश्न आहे हा. दुहेरी शासन म्हणजे एकाच स्तरावर सत्तेचे दोन तुकडे करणे. समजा एखाद्या प्रांतात सरकार चालवायचे आहे. ब्रिटिशांनी काय केलं? विषयांचे दोन भाग केले. राखीव विषय म्हणजेच रिझर्व्ड आणि सोपीव विषय म्हणजेच ट्रान्सफर्ड. ओके. राखीव विषय म्हणजे पोलीस, महसूल, न्याय हे सगळे महत्वाचे विषय गव्हर्नर आणि त्याच्या ब्रिटिश काउन्सिलकडे ठेवले. आणि सोपीव विषय जसं की आरोग्य, शिक्षण जिथे फक्त खर्च करावा लागतो ते भारतीय मंत्र्यांकडे दिले. बापरे, म्हणजे खूपच हुशार होते हे लोक. हो ना. म्हणजे भारतीय मंत्र्यांकडे जबाबदारी होती पण पॉवर किंवा पैसा नव्हता. ही दुटप्पी व्यवस्था म्हणजे दुहेरी शासन 1919 मध्ये ही प्रांतांमध्ये होती. 1935ला ती तिथून काढून केंद्रात आणली गेली. म्हणजे काम आणि जबाबदारी भारतीयांची पण पैसा आणि सत्ता ब्रिटिशांची. ही अतिशय धूर्त सिस्टीम होती. अगदी बरोबर. हे असं स्पष्टीकरण मिळाल्यावर आता कुणीच डायआर्की आणि बायकॅमेरलिझममध्ये कन्फ्यूज होणार नाही. आता वळूया 7व्या प्रश्नाकडे. हो, पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 7. 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली. फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झाली. रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली. यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय आहेत 1 अ आणि ब, 2 ब आणि क, 3 अ आणि क, 4 वरील सर्व. डोळे बंद करा आणि आठवा. 5, 4, 3, 2, 1 आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 वरील सर्व. होय, ही सर्व विधाने बरोबर आहेत. मित्रांनो, हा कायदा म्हणजे फक्त कागदावरचे नियम नव्हते, तर याने देशाचे मोठे इन्स्टिट्यूशन्स उभे केले. हो, म्हणजे संस्था उभ्या केल्या. अगदी. याच कायद्याच्या तरतुदीनुसार 1 एप्रिल 1935ला देशाच्या चलनावर नियंत्रण ठेवणारी आपली रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय स्थापन झाली. क्या बात है. त्यानंतर कायदेशीर वाद सोडवण्यासाठी 1 ऑक्टोबर 1937ला फेडरल कोर्टाची स्थापना झाली, जे आजच्या सुप्रीम कोर्टाचे पूर्वज मानले जाते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कायद्याने प्रांतांना प्रांतिक स्वायत्तता म्हणजेच प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी दिली. आणि हा प्रश्न कधी आला होता? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019ला विचारला गेला होता. म्हणजे देशाचा आर्थिक गाळा चालवणारी आरबीआय आणि न्याय देणारे कोर्ट हे दोन्ही याच कायद्याचे अपत्य आहेत. होय. ब्रिटिशांना भारतावर राज्य करायचे होते म्हणून त्यांनी ही मजबूत यंत्रणा उभी केली, जी स्वातंत्र्यानंतर आपल्या कामी आली. आता पाहूया प्रश्न क्रमांक 8. बरं. प्रश्न 8. 15 ऑगस्ट 1947 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत डॅश डॅश भाग, डॅश डॅश कलमे आणि डॅश डॅश परिशिष्टे होती. पर्याय ऐकूया. पर्याय आहेत 1. 15 भाग, 325 कलमे, 12 परिशिष्टे. 2. 14 भाग, 321 कलमे, 10 परिशिष्टे. 3. 16 भाग, 320 कलमे, 8 परिशिष्टे. 4. 17 भाग, 324 कलमे, 9 परिशिष्टे. तुमचे 5 सेकंड सुरू होत आहेत. 5, 4, 3, 2, 1. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय 2. 14 भाग, 321 कलमे, 10 परिशिष्टे. हा नुसता आकड्यांचा खेळ नाहीये मित्रांनो. हा कायदा त्या काळात ब्रिटिश संसदेने मंजूर केलेला सर्वात मोठा, गुंतागुंतीचा आणि सविस्तर कायदा होता. बापरे. विचार करा, 321 कलमे आणि 10 परिशिष्टे. भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशाला एकाच प्रशासकीय छत्राखाली आणण्यासाठी त्यांना एवढा मोठा कायदा लिहावा लागला. खरोखरच मोठा आहे.
आणि याच अवाळवी आकारामुळे आणि तपशीलवार तरतुदींमुळे या कायद्याचा आपल्या आजच्या राज्यघटनेवर सर्वात जास्त प्रभाव पडला आहे. हा प्रश्न ASO मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारला होता. एवढा मोठा कायदा, हे म्हणजे ब्रिटिशांनी भारताला मायक्रो मॅनेज करण्यासाठी तयार केलेलं एक प्रचंड मोठं मॅन्युअलच होतं. हो ना? म्हणूनच तुम्ही सुरुवातीला म्हणाला होतात की हे अपडेट्स महत्वाचे आहेत. आता आपण पोहोचलो आहोत 9व्या प्रश्नावर, जो तुमच्या आत्तापर्यंतच्या ज्ञानाची कसोटी घेईल. हा प्रश्न नीट ऐका. प्रश्न 9. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? पर्याय आहेत: 1. 1909 चा कायदा, निर्वाचन तत्व. 2. 1919 चा कायदा, प्रांतिक स्वायत्तता. 3. 1935 चा कायदा, प्रांतांसाठी द्विदल राज्यपद्धती. 4. 1947 चा कायदा, जबाबदार शासन पद्धती. तुमची वेळ सुरू होते आता. 5, 4, 3, 2, 1. आणि यातील बरोबर जोडी आहे पर्याय 1. 1909 चा कायदा, निर्वाचन तत्व. अगदी बरोबर. 1909च्या मोर्ले-मिंटो कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देऊन निर्वाचनाचे तत्व पहिल्यांदा स्वीकारले होते. अच्छा. आता बाकीच्या जोड्या का चुकीच्या आहेत ते पाहणं अधिक महत्वाचे आहे, कारण तिथेच तुमचा अभ्यास पक्का होतो. ते सांगा ना. 1919च्या कायद्याने प्रांतिक स्वायत्तता दिली नव्हती, तर द्विदल शासन म्हणजेच डायआर्की दिले होते. आणि 1935च्या कायद्याने प्रांतांसाठी द्विदल राज्यपद्धती लागू केली नव्हती, तर ती रद्द करून प्रांतांना स्वायत्तता दिली होती. आणि हा प्रश्न कधी आला होता? हा प्रश्न एक्साईज मुख्य परीक्षा 2018 मध्ये आला होता. हा प्रश्न खूप हुशारीने डिझाईन केला आहे. म्हणजे एकाच प्रश्नातून विद्यार्थ्याचा संपूर्ण अर्ध्या शतकाचा कायदेविषयक इतिहास क्लिअर आहे की नाही हे तपासून पाहिले जाते. हो, अशा प्रश्नांमुळे रिव्हिजन एकदम परफेक्ट होतं. चला मित्रांनो, आता या टप्प्यातील शेवटचा म्हणजेच 10वा प्रश्न पाहूया. आणि हा प्रश्न 1935च्या कायद्याच्या अपयशाबद्दल आहे. प्रश्न 10. 1935च्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अंमलात आणल्या नाहीत? अ. भारत मंडळ रद्द. ब. भारतीय संघराज्य. क. केंद्रातील द्विदल राज्यपद्धती. ड. प्रांतीय स्वायत्तता. पर्याय काय आहेत? पर्याय आहेत: 1. अ फक्त. 2. ब आणि क फक्त. 3. अ, ब आणि क फक्त. 4. ड फक्त. शेवटचे 5 सेकंड. 5, 4, 3, 2, 1. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय 2. ब आणि क फक्त. हा एक अतिशय उत्कृष्ट विश्लेषणात्मक प्रश्न आहे. इथे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की ब्रिटिश संसदेत कायदा मंजूर झाला तरी ग्राउंड लेव्हलवर सर्वच गोष्टी प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. म्हणजे कागदावर एक आणि प्रत्यक्षात वेगळंच. हो. 1935च्या कायद्यात ब्रिटिश भारत आणि संस्थाने मिळून एक अखिल भारतीय संघराज्य म्हणजेच ऑल इंडिया फेडरेशन स्थापन करण्याची मोठी तरतूद होती. ओके. पण हे संघराज्य कधीच अस्तित्वात आले नाही. का? कारण भारतातील राजशाही संस्थानांनी यात सामील होण्यास स्पष्ट नकार दिला. अरे वा. आणि सर्वात महत्वाची साखळी बघा, संघराज्यच अस्तित्वात न आल्यामुळे केंद्रातील द्विदल राज्यपद्धती जी या नव्या संघराज्यासाठी आखली होती ती देखील प्रत्यक्षात येऊ शकली नाही. म्हणजे एक गोष्ट न झाल्यामुळे दुसरीही अडकली. अगदी बरोबर. म्हणून ब म्हणजेच संघराज्य आणि क म्हणजेच केंद्रातील द्विदल पद्धती या तरतुदी कधीच अंमलात आल्या नाहीत. मला इथे थोडं थांबून विचारायचंय की संस्थानांनी नकार का दिला? त्यांना स्वतःची सत्ता किंवा स्वातंत्र्य गमावण्याची भीती होती का? अगदी 100%. संस्थानांच्या राजांना वाटलं की जर आपण या संघराज्यात सामील झालो तर आपले उरलेसुरले विशेषाधिकार आणि सत्ता ब्रिटिश मध्यवर्ती सरकारच्या किंवा निवडून आलेल्या भारतीय नेत्यांच्या नियंत्रणाखाली जाईल. म्हणून त्यांनी यापासून लांब राहणेच पसंत केले. म्हणजे कायद्यात तरतूद असूनही राजकारणामुळे ती कागदावरच राहिली. क्या बात है. मित्रांनो, इथे आपला आजच्या या सखोल चर्चेचा 10 प्रश्नांचा हा अत्यंत महत्वाचा टप्पा पूर्ण झालाय. होय. आता 1 सेकंड स्वतःशी प्रामाणिक रहा आणि विचार करा, या 10 पैकी तुमचे किती स्कोर्स बरोबर आले. स्वतःचं मूल्यमापन करणं खूप गरजेचं आहे. आजचं आपलं लक्ष हे स्रोतामध्ये दिलेल्या प्रश्न क्रमांक 11 ते 20 वर असणार आहे. हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. राज्यघटनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर विचारले जाणारे हे प्रश्न अभ्यासकांचे 2 ते 4 गुण निश्चित करू शकतात. आणि यातला एक प्रश्न तर असा आहे, आपला प्रश्न क्रमांक 17, जो तब्बल 4 वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जसाच्या तसा रिपीट झालाय. बाप हे 4 वेळा.
हो. 4 वेळा. त्यामुळे आजची ही चर्चा अत्यंत लक्षपूर्वक ऐकणं ऐकणाऱ्यांसाठी खूप फायद्याचं ठरेल. आपण थेट प्रश्नांना सुरुवात करूया का? चला तर मग सुरू करूया. आपला पहिला प्रश्न जो ASO मुख्य 2017च्या परीक्षेत विचारला गेला होता. प्रश्न क्रमांक 11. विधान ए. भारत सरकार कायदा 1935 नुसार शेषाधिकार म्हणजे रेसिड्युअरी पॉवर्स केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते. आणि कारण भारत सरकार कायदा 1935 नुसार संघराज्य, प्रांतिक आणि समवर्ती अशा 3 सूच्यांमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती. पर्याय आहेत: 1. ए आणि आर दोन्हीही बरोबर असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. ओके. 2. ए आणि आर दोन्हीही बरोबर आहेत परंतु आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही. 3. ए बरोबर आहे तर आर चूक आहे. आणि 4. ए चूक आहे तर आर बरोबर आहे. विचार करण्यासाठी वेळ सुरू होते आता. 5, 4, 3, 2, 1. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ए चूक आहे तर आर बरोबर आहे. आता याच्या स्पष्टीकरणाकडे जरा लक्ष द्या. स्रोतानुसार भारत सरकार कायदा 1935 नुसार अधिकारांची विभागणी 3 सूच्यांमध्ये झाली होती: संघराज्य सूची, प्रांतिक सूची आणि समवर्ती सूची. बरोबर. त्यामुळे हे विधान आर पूर्णपणे बरोबर आहे. परंतु शेषाधिकार म्हणजेच रेझिड्युअरी पॉवर्स हे केंद्रीय विधिमंडळाला दिलेले नव्हते, तर ते गव्हर्नर जनरलकडे सोपवले होते. त्यामुळे विधान ए चुकीचं ठरतं. आता इथे हे शेषाधिकार किंवा रेसिड्युअरी पॉवर्स म्हणजे नक्की काय हे थोडं सोप्या भाषेत उलगडून सांगता येईल का? कारण अनेकदा हा शब्द पुस्तकात वाचून अभ्यासक पुढे जातात. खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे बघा, शेषाधिकार म्हणजे असे विषय जे कोणत्याही सूचीमध्ये म्हणजे केंद्राच्या, राज्याच्या किंवा सामायिक सूचीमध्ये दिलेले नाहीत. तंत्रज्ञान किंवा नवीन शोध लागल्यास भविष्यात जे नवीन विषय प्रशासनासमोर येतील त्यावर कायदा करण्याचा अधिकार कोणाचा, याला शेषाधिकार म्हणतात. अच्छा, म्हणजे हे असं झालं, उरलेली सर्व सत्ता घरातल्या मुख्य माणसाकडे न देता थेट बाहेरच्या मध्यस्थाकडे म्हणजे गव्हर्नर जनरलकडे देण्यासारखं आहे हे. अगदी तसंच. ब्रिटिशांनी एवढी मोठी कायदेमंडळं तयार केली, 3 मोठ्या याद्या बनवल्या, पण अनपेक्षित परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची खरी ताकद स्वतःकडेच ठेवली. ही एक अतिशय चाणक्य राजकीय खेळी होती. खरंच कायद्याची भाषा किती फसवी असू शकते हे यातून दिसतं. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया, जिथे असाच एक ऐतिहासिक गोंधळ दूर करायचा आहे. राज्यसेवा मुख्य 2017 मध्ये आलेला हा प्रश्न क्रमांक 12. प्रश्न: खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचं विधान ओळखायचंय. हो. पर्याय 1. 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवालावर आधारित आहे. 2. 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अन्वये भारतीय विधानमंडळ म्हणजे इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे द्विगृहात्मक विधिमंडळाच्या रचनेत रूपांतरित झाले. ओके. 3. दुहेरी शासन पद्धती 1919च्या कायद्याने लागू करण्यात आली. आणि 4. राज्यघटनेचा जवळपास 75% भाग हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935चे पुनर्निर्मित रूप आहे असे म्हटले जाऊ शकते. वेळ सुरू होतीये. 5, 4, 3, 2, 1. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, म्हणजे दुसरं विधान चुकीचं आहे. स्रोतातील स्पष्टीकरणानुसार भारतीय विधानमंडळ द्विगृहात्मक म्हणजेच बायकॅमेरल बनण्याची प्रक्रिया ही 1935च्या कायद्याने नाही, तर त्या आधीच्या 1919च्या कायद्याने पूर्ण झाली होती, ज्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा म्हणतो. अच्छा, म्हणजे 1919 मध्येच? हो, आणि उर्वरित सर्व विधाने बरोबर आहेत. विशेषतः राज्यघटनेचा तब्बल 75% भाग 1935च्या कायद्यावरून घेतला आहे. हे अतिशय महत्वाचं ऐतिहासिक सत्य आहे. आता इथे हे द्विगृहात्मक किंवा बायकॅमरल असण्याची जी वेळ आहे ती खूप रंजक आहे. अनेक अभ्यासकांना वाटतं की 1935चा कायदा हा सर्वात मोठा आणि व्यापक होता, म्हणून द्विगृहात्मक रचना जसं आज आपले लोकसभा आणि राज्यसभा आहेत ती याच कायद्यातून आली असेल. हो, असा गोंधळ उडणं स्वाभाविक आहे. पण ती 1919 मध्येच का आणली गेली? कारण 1919च्या सुमारास भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक मोठं स्वरूप प्राप्त होत होतं. ब्रिटिशांना भारतीयांच्या असंतोषाला शांत करण्यासाठी काहीतरी द्यायचं होतं. द्विगृहात्मक रचना करून त्यांनी एक वरिष्ठ गृह
म्हणजे अपर हाऊस आणि एक कनिष्ठ गृह म्हणजे लोअर हाऊस बनवलं. वरिष्ठ गृहात जास्त करून श्रीमंत, जमीनदार आणि ब्रिटिशांशी एकनिष्ठ असणाऱ्या लोकांचं वर्चस्व ठेवलं, जेणेकरून कनिष्ठ गृहातून येणाऱ्या राष्ट्रवादी आणि लोकशाहीवादी मागण्यांना रोखता येईल. अरेच्या, हा तर चक्क चेक अँड बॅलन्सचा ब्रिटिश प्रकार होता. म्हणजे भारतीयांनाच भारतीयांच्या विरोधात उभं करण्यासाठी प्रशासकीय रचनेचा वापर केला गेला. हे समजल्यावर हा प्रश्न विसरणं शक्यच नाही. अगदी बरोबर. आता आपण सत्तेच्या केंद्रीकरणाचा अगदी पहिला मुळाचा दगड कुठे रचला गेला ते पाहूया. राज्यसेवा मुख्य 2017चा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न: खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली, तसेच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली? अतिशय मूलभूत प्रश्न आहे हा. होय. पर्याय आहेत: 1. 1833चा चार्टर ॲक्ट, 2. 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट, 3. 1853चा चार्टर ॲक्ट आणि 4. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. विचार करा. 5, 4, 3, 2, 1. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 4, 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. स्रोतातील स्पष्टीकरण सांगतं की या कायद्यान्वये 1774 मध्ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. 1774 मध्ये. हो. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे याच कायद्याने बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला आणि वॉरन हेस्टिंग्ज हा असा पहिला गव्हर्नर जनरल होता. येथूनच खऱ्या अर्थाने केंद्रीय प्रशासनाची सुरुवात झाली. 1773चा काळ म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला भारतात येऊन 150 वर्षांहून अधिक काळ लोटला होता. मग अचानक हा रेग्युलेटिंग ॲक्ट आणून कंपनीला नियंत्रित करण्याची गरज ब्रिटिश संसदेला का पडली असावी? याचं मुख्य कारण म्हणजे प्रचंड आर्थिक आणि प्रशासकीय भ्रष्टाचार. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी भारतातून अफाट संपत्ती कमवून इंग्लंडला परतत होते आणि स्वतःला चक्क नबाब समजू लागले होते. बापरे. हो ना. पण दुसरीकडे स्वतः ईस्ट इंडिया कंपनी मात्र तोट्यात असल्याचं दाखवून ब्रिटिश सरकारकडे कर्जाची मागणी करत होती. हा विरोधाभास पाहून ब्रिटिश संसदेने कंपनीच्या मनमानी कारभाराला वेसण घालण्यासाठी हा रेग्युलेटिंग म्हणजे नियंत्रण ठेवणारा कायदा आणला. म्हणजे प्रशासनाचं केंद्रीकरण हे भारतीयांच्या भल्यासाठी नाही, तर कंपनीच्या पैशांवर लक्ष ठेवण्यासाठी झालं होतं. इतिहास अशा अनेक छुप्या कथांनी भरलेला आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया, जो राज्यसेवा पूर्व 2016 मध्ये आला होता आणि यात जागतिक राज्यघटनांची तुलना केली आहे. प्रश्न क्रमांक 14. तुलनात्मक अभ्यासावरचा प्रश्न. प्रश्न: खालील विधाने विचारात घ्या. 1935च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत. कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहेत. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ओके. पर्याय आहेत: 1. अ आणि ब, 2. ब आणि क, 3. अ आणि क आणि 4. अ, ब आणि क. वेळ सुरू होते. 5, 4, 3, 2, 1. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1, अ आणि ब बरोबर. आता थोडं लक्ष देऊन ऐका. स्रोतामधील स्पष्टीकरण असं आहे की कॅनडामध्ये शेषाधिकार म्हणजेच रेसिज्युअरी पॉवर्स हे प्रांतांकडे नसून ते केंद्राकडे देण्यात आले आहेत. त्यामुळे विधान क चुकीचं ठरतं. अच्छा, कॅनडात केंद्राकडे आहेत. हो. आणि विधान अ आपण मगाशीच पाहिलं की 1935च्या कायद्यात हे अधिकार गव्हर्नर जनरलकडे होते. अमेरिकेत मात्र हे अधिकार राज्यांकडे आहेत. त्यामुळे विधान ब बरोबर आहे. जागतिक राज्यघटनांचा तुलनात्मक अभ्यास किती महत्वाचा आहे हे यातून स्पष्ट होतं. इथे अभ्यासकांसाठी खूप मोठी शिकवण लपलेली आहे. केवळ भारताचा इतिहास पाठ करून चालणार नाही. घटनाकारांनी जेव्हा आपली राज्यघटना बनवली तेव्हा त्यांनी जगभरातील व्यवस्थांचा सखोल अभ्यास केला होता. अगदी बरोबर. पण मला एक सांगा, अमेरिकेत हे शेषाधिकार राज्यांना का दिले आणि कॅनडामध्ये केंद्राला का? असा फरक का? अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे हा. बघा, अमेरिकेची निर्मिती ही अनेक स्वतंत्र राज्यांनी एकत्र येऊन केलेल्या करारातून झाली आहे. त्यामुळे तिथे राज्यांना स्वतःची स्वायत्तता खूप प्रिय होती.
त्यांनी उरलेले सर्व अधिकार स्वतःकडेच ठेवले. हं, याउलट कॅनडामध्ये फ्रेंच आणि इंग्रज भाषिक गटांमधील दुहीमुळे देश फुटण्याची भीती होती. म्हणून त्यांनी देश एकसंध ठेवण्यासाठी एक अत्यंत प्रबळ केंद्र सरकार बनवलं आणि शेषाधिकार केंद्राला दिले. आणि भारताची परिस्थिती पाहता आपल्या घटनाकारांना कॅनडाचं मॉडेल अधिक योग्य वाटलं असेल. कारण भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात फाळणीच्या पार्श्वभूमीवर एक प्रबळ केंद्र असणं अत्यंत आवश्यक होतं. अगदी तंतोतंत. ह्याचं एकमेकांशी जोडलं गेलं की संकल्पना कायमची डोक्यात फिट बसते. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, जिथे पुन्हा एकदा 1935च्या कायद्याची एक वेगळी बाजू समोर येते. प्रश्न क्रमांक 15, राज्यसेवा मुख्य 2016. वाचूया प्रश्न. प्रश्न, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मधील खालील तरतुदी विचारात घ्या. या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांच्यासाठीही स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले. ओके. ब, शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपविले होते. आणि क, या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणती मंत्रिपरिषद नियुक्त केली गेली. पर्यायी उत्तरे आहेत: 1. विधाने अ, ब बरोबर आहेत. 2. विधाने ब, क बरोबर आहेत. 3. विधाने अ, क बरोबर आहेत. 4. विधाने अ, ब, क बरोबर आहेत. वेळ सुरू होते 5, 4, 3, 2, 1. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, विधाने अ आणि क बरोबर. आता इथे एक गोष्ट विशेष नोंद घेण्यासारखी आहे. स्पष्टीकरणात परत एकदा तोच मुद्दा आला आहे. शेषाधिकार हे केंद्राकडे नसून गव्हर्नर जनरलकडे होते. हा मुद्दा पुन्हा विचारला गेलाय. हो ना. त्यामुळे विधान ब चुकीचं आहे. आणि स्वतंत्र प्रतिनिधित्वाचा म्हणजे सेपरेट इलेक्टोरेट्सचा मुद्दा या कायद्याने अधिक व्यापक केला होता. हे विधान बरोबर आहे. हे स्वतंत्र प्रतिनिधित्व म्हणजे फोडा आणि राज्य करा या नीतीचा उच्चांकच होता. आधी 1909 मध्ये मुस्लिमांसाठी वेगळे मतदारसंघ, मग 1919 मध्ये शिखांसाठी आणि आता 1935 मध्ये ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांच्यासाठी. बरोबर. म्हणजे भारतीय समाज कधी एकसंध होऊच नये याची ही पूर्ण कायदेशीर तजवीज होती. हो, समाजाला धार्मिक आणि जातीय आधारावर विखुरलेलं ठेवणं हे ब्रिटिशांच्या प्रशासकीय सोयीचं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व कायदे करूनही त्यांनी विधिमंडळाला जबाबदार असलेली कोणतीही खरी मंत्रिपरिषद नियुक्त केली नाही. म्हणजे सत्ता होती पण उत्तरदायित्व नव्हतं. अगदी. आपण या स्रोतातील माहिती फक्त जशीच्या तशी सांगतोय, पण त्यातून तत्कालीन प्रशासनाचे हेतू स्पष्ट दिसतात. प्रशासकीय निर्णयांचा हा खेळ खरोखरच गुंतागुंतीचा आहे. आता थोडा वेगळा आणि थेट फॅक्च्युअल प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16, ASO पूर्व 2016. प्रश्न, महाराष्ट्र शासनाने डॅश डॅश यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे असे वाढविले आहे. पर्याय आहेत: 1. ए आणि बी प्रवर्गातील अधिकारी, 2. सी प्रवर्गातील शासकीय सेवक, 3. ए प्रवर्गातील वैद्यकीय अधिकारी आणि 4. ए प्रवर्गातील अधिकारी. विचार करण्यासाठी 5 सेकंद. 5, 4, 3, 2, 1. या थेट प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, ए प्रवर्गातील वैद्यकीय अधिकारी. स्रोतामध्ये यावर अधिक सविस्तर स्पष्टीकरण नाही, पण हे फॅक्ट म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रशासकीय सेवा आणि त्यांचे नियम हाही राज्यव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग असतोच. पण आता आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आला आहे. अरे वाह, म्हणजे आपला तो खास प्रश्न. हो. आता आपण या चर्चेतील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वाधिक वेळा विचारला गेलेला प्रश्न पाहणार आहोत. हा आहे प्रश्न क्रमांक 17, जो तब्बल 4 परीक्षांमध्ये, ज्यामध्ये ASO मुख्य 2016चाही समावेश आहे, तिथे रिपीट झाला आहे. ऐकणाऱ्यांनी आता जरा विशेष लक्ष द्यावं. नक्कीच. प्रश्न असा आहे, केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी कोणाकडून घेतली आहे? पर्याय: 1. 1909चा कायदा, 2. 1919चा भारत सरकार कायदा, 3. 1935चा भारत सरकार कायदा आणि 4. 1947चा भारतीय स्वातंत्र्य कायदा. लक्षात आणा, 5, 4, 3, 2, 1. ज्यांनी आजचं हे क्विज सेशन लक्षपूर्वक ऐकलं आहे त्यांना याचं उत्तर नक्कीच आलं असेल. अचूक उत्तर आहे पर्याय 3, 1935चा भारत सरकार कायदा. क्या बात आहे. याचं स्पष्टीकरण असं आहे की भारतीय राज्यघटनेतील केंद्र आणि राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंधांचे अनेक महत्त्वाचे पैलू, विशेषतः केंद्राने राज्यांना निर्देश देण्याचे म्हणजे डायरेक्शन्स देण्याचे अधिकार,
हे या 1935च्या कायद्यातून जशीच्या तसे प्रेरित आहेत. हा प्रश्न इतक्या वेळा का विचारला गेला असेल? यामागे नक्कीच काहीतरी मोठं प्रशासकीय महत्त्व दडलं असावं. हो, नक्कीच. आज आपण पाहतो की केंद्र सरकार राज्यांना विविध योजना, सुरक्षा किंवा प्रशासकीय बाबींवर निर्देश देते आणि राज्यांना ते पाळावे लागतात. ही जी उतरंड आहे तिचा मूळ सांगाडा हा 1935च्या कायद्याने बनवला होता असं म्हणता येईल का? अगदी म्हणता येईल. 1935च्या कायद्याने प्रथमच प्रांतिक स्वायत्तता म्हणजे प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी दिली होती. पण राज्यांनी किंवा प्रांतांनी एकदमच स्वतंत्र होऊन केंद्राच्या विरुद्ध जाऊ नये यासाठी केंद्राच्या हातात निर्देश देण्याची ही अत्यंत शक्तिशाली चावी ठेवली होती. हां. आणि घटनाकारांनी जेव्हा भारताची राज्यघटना बनवली तेव्हा एकसंध भारतासाठी हे तत्त्व त्यांना अतिशय व्यवहार्य वाटलं. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया, जो याच प्रशासकीय संबंधांवर आणि सुरुवातीला आपण ज्या धक्कादायक वास्तवाची चर्चा केली त्यावर आधारित आहे. तो मतदानाचा अधिकाराचा मुद्दा. हो, तोच. प्रश्न क्रमांक 18 STI मुख्य 2016चा प्रश्न खालील विधाने विचारत घ्या. अ. राज्यघटनेतील केंद्र राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध अनुच्छेद 256, आणीबाणी विषयक तरतुदी अनुच्छेद 352, 353, 356 या 1935च्या कायद्याने जे सुचवले होते त्याच्याशी जुळणारे आहेत. ब. राज्यघटनेतील प्रौढ मताधिकारी संबंधीच्या तरतुदी देखील 1935च्या कायद्याने जे सुचवले होते त्याच्याशी जुळणाऱ्या आहेत. पर्यायी उत्तरे: 1. विधान अ बरोबर आहे, ब चुकीचे आहे. 2. विधान ब बरोबर आहे, अ चुकीचे आहे. 3. दोन्ही विधाने बरोबर आहेत. आणि 4. दोन्ही विधाने चुकीची आहेत. वेळ सुरू. 5, 4, 3, 2, 1. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1, विधान अ बरोबर, ब चुकीचे. आता यामागचं सविस्तर स्पष्टीकरण बघा. भारतीय संविधानाने सार्वत्रिक प्रौढ मताधिकार म्हणजेच युनिव्हर्सल अडल्ट सफ्रेज स्वीकारला आहे. परंतु 1935च्या कायद्यात प्रौढ मताधिकार नव्हताच. म्हणजे आपण जे सुरुवातीला बोललो ते. हो, त्या काळात केवळ मालमत्ता, कर आणि शिक्षणाच्या आधारावर फक्त 10% जनतेलाच मतदानाचा अधिकार होता. त्यामुळे विधान ब पूर्णपणे चुकीचं ठरतं. प्रशासकीय आणि आणीबाणी विषयक तरतुदी मात्र 1935च्या कायद्याशी जुळतात, जे विधान अ मध्ये सांगितले. ज्याचा आपण सुरुवातीला उल्लेख केला. तोच हा महत्वाचा मुद्दा. फक्त 10%. आपण नेहमी वाचतो की 1935च्या कायद्याने निवडणुका घेतल्या, सरकारं स्थापन झाली. पण ही सरकारं निवडली कोणी होती? फक्त समाजातील अत्यंत वरच्या स्तराने. हो ना. भारतातील 90% शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेला त्यांचा प्रतिनिधी निवडण्याचा कोणताही अधिकार नव्हता. हीच तर खरी शोकांतिका होती. आणि म्हणूनच जेव्हा भारताचं संविधान बनत होतं तेव्हा घटनाकारांनी घेतलेला सर्वात मोठा आणि धाडसी निर्णय कोणता असेल तर तो म्हणजे मालमत्ता किंवा शिक्षणाची कोणतीही अट न ठेवता प्रत्येक सज्ञान व्यक्तीला एक व्यक्ती एक मूल्य या तत्वावर मतदानाचा अधिकार देणं. खरंच हा एका अर्थाने 1935च्या कायद्याच्या मर्यादेवर केलेला सर्वात मोठा लोकशाही प्रहार होता. हा विरोधाभास जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा संविधानाचं खरं मूल्य समजतं. अगदी सहमत आहे मी. आता आपण आपल्या चर्चेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत, जिथे ऐतिहासिक ठिकाणे आणि तारखांची पडताळणी करायची आहे. प्रश्न क्रमांक 19 ASO मुख्य 2015 मधून. ओके. प्रश्न: भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी येथे झाली. पर्याय: 1 मुंबई, 2 पुणे, 3 नागपूर, 4 औरंगाबाद, 5 4 3 2 1. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 2 पुणे. बऱ्याच जणांना स्वाभाविकपणे मुंबई किंवा नागपूर वाटू शकतं, कारण ती मोठी प्रशासकीय केंद्र होती. पण उत्तर पुणे आहे. पावसाळी अधिवेशनाचा संदर्भ किंवा तत्कालीन राजकीय परिस्थिती यामुळे ही ऐतिहासिक सभा पुण्यात झाली होती. हो, असे फॅक्च्युअल प्रश्न कधी कधी गोंधळात टाकतात. आणि आता आपल्या आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न क्रमांक 20. हा प्रश्न ASO मुख्य 2014च्या परीक्षेत आला होता. प्रश्न: खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? 1 मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909. 2 पहिल्या महायुद्धाची समाप्ती 1918. 3 बंगालची फाळणी 1915. 4 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा 1919. वेळ सुरू. 5 4 3 2 1. यातील चुकीची जोडी आहे पर्याय 3 बंगालची फाळणी 1915.
स्रोतादी स्पष्टीकरण स्पष्ट सांगतं की बंगालची फाळणी 1915 मध्ये नाही तर 1905 मध्ये झाली होती आणि ती तत्कालीन व्हायसरॉय लॉर्ड कर्झन याने केली होती. लॉर्ड कर्झनने प्रशासकीय सोयीचं कारण दिलं होतं, पण खरं उद्देश बंगालमध्ये उफाळून येणाऱ्या राष्ट्रवादाला हिंदू मुस्लिम अशी फूट पाडून कमकुवत करणं हा होता. हे इतिहासातील अत्यंत मूलभूत तथ्य आहे. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 11 ते 20 अतिशय सखोलपणे पूर्ण केले आहेत. अगदी. आणि या संपूर्ण चर्चेचा एक महत्त्वाचा सारांश काढायचा झाला तर असं लक्षात येतं की 1935चा भारत सरकार कायदा हा खरोखरच भारतीय प्रशासनाच्या इतिहासातील सर्वात मोठा गेम चेंजर होता. नक्कीच होता. मग ते शेषाधिकार गव्हर्नर जनरलकडे असणं असो, द्विगृहात्मक कायदेमंडळाची रचना असो किंवा केंद्र राज्यातील गुंतागुंतीचे संबंध असोत. आजचं आपलं प्रशासन याच ऐतिहासिक साच्यातून कसं आकाराला आलं हे या 10 प्रश्नांनी अगदी स्वच्छपणे दाखवून दिलं आहे. हो, आपण या चर्चेतून केवळ प्रश्नांची उत्तरे शोधली नाहीत, तर त्यामागे दडलेला ब्रिटिशांचा प्रशासकीय हेतू आणि भारतीय घटनाकारांची दूरदृष्टी यांचं विश्लेषण केलं आहे. आणि आता वेळ झालीये एका विचार करायला लावणाऱ्या मुद्द्याची. होई. स्त्रोतामध्ये सुरुवातीला या कायदे आणि कलमांसाठी सिक्रेट मेमरी ट्रिक म्हणजे गुप्त स्मरण युक्ती वापरण्यावर भर दिला होता. आजच्या विश्लेषणावरून हे स्पष्ट आहे की 1935च्या कायद्यावर सर्वाधिक ट्रिकी प्रश्न येतात आणि ते आपल्याला सहज गोंधळात टाकू शकतात. हे तर आपण मगाशी शेषाधिकारांच्या प्रश्नात पाहिलंच. वारंवार तोच मुद्दा फिरवून विचारला गेला होता. अगदी. तर मग ऐकणाऱ्या अभ्यासकांनी आता स्वतःला हे आव्हान द्यायला हवं. आज आपण जे शिकलो ते गव्हर्नर जनरलचे शेषाधिकार, केवळ 10% लोकांना असलेला मर्यादित मताधिकार आणि विषयांची 3 सूचींमधील विभागणी, हे सर्व कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासाठी अशी कोणती मेमरी ट्रिक किंवा एखादी छोटी कथा आपण स्वतः तयार करू शकतो? भारी आयडिया आहे ही. कारण स्वतः बनवलेल्या ट्रिक्स आणि असं संकल्पनात्मक आकलन कधी विसरता येत नाही. यावर नक्की विचार करावा. गुण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तर अभ्यासकांनो, या ऐतिहासिक गुंतागुंतीचा असाच शोध घेत रहा आणि स्वतःच्या ट्रिक्स बनवत रहा. थेट पहिल्या प्रश्नाकडे वळूया. राज्यसेवा पूर्व 2013चा हा प्रश्न क्रमांक 21 आहे. खालील विधाने पहा. 1 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक चीनला मान्यता देणारा भारत हा प्रथम देश होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील चीनच्या कायम सदस्यत्वासाठी भारताने आक्षेप घेतला होता. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? बरं, पर्याय काय त्याला? पर्याय आहेत: 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 अ आणि ब आणि 4 कोणतेही नाही. वेळ सुरू होतोय आता. 5, 4, 3, 2, 1. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे फक्त अ बरोबर आहे. अच्छा, म्हणजे भारताने आक्षेप घेतला नव्हता का? नाही ना, भारताने चीनच्या कायम सदस्यत्वासाठी अजिबात आक्षेप घेतला नव्हता. खरं तर सुरुवातीच्या काळात भारताने त्यांना यासाठी सक्रिय समर्थन दिलं होतं. अले बापरे, म्हणजे आज आपण सीमेवर जो भूराजकीय तणाव पाहतोय. हो, अगदी त्याच्या उलट परिस्थिती होती तेव्हा. खरंच खूप आश्चर्यकारक आहे हे. बरं, आंतरराष्ट्रीय राजकारणातून आता आपण थोडं घटना निर्मितीकडे वळूया. ASO मुख्य 2013चा प्रश्न क्रमांक 22. सांगा. प्रश्न असा आहे की भारताच्या संविधानाची तत्व निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली? आणि पर्याय? पर्याय 1 सच्चिदानंद सिन्हा, 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3 पंडित मोतीलाल नेहरू आणि 4 पंडित जवाहरलाल नेहरू. वेळ सुरू होते. 5, 4, 3, 2, 1. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पंडित मोतीलाल नेहरू. अच्छा, म्हणजे हा तोच का ज्याला आपण नेहरू अहवाल म्हणतो? हो, अगदी तेच. या समितीने जो अहवाल सादर केला त्यालाच नेहरू रिपोर्ट म्हटलं जातं. म्हणजे 1950 मध्ये संविधान लागू होण्याच्या खूप आधीपासूनच आपले प्रयत्न सुरू होते. हो, नक्कीच. स्वतःचं संविधान बनवण्याचा हा एक खूप महत्वाचा टप्पा होता. बरं, आता पुढचा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2012चा प्रश्न क्रमांक 23. भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे तत्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले? हा थोडा ट्रिकी प्रश्न आहे.
हो ना? पर्याय बघा. 1 रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, 2 चार्टर ॲक्ट 1833, 3 चार्टर ॲक्ट 1853 आणि 4 इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. 5, 4, 3, 2, 1. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चार्टर ॲक्ट 1853. म्हणजे 1853च्या कायद्याने भारतीयांसाठी प्रशासनाचे दरवाजे उघडले गेले. होय. या कायद्याने संधीसेवा भारतीयांसाठी खुली करण्याची तरतूद केली आणि विशेष म्हणजे याचसाठीच 1854 मध्ये मॅकॉले समिती. अगदी बरोबर, मॅकॉले समिती नेमण्यात आली होती. क्या बात आहे. म्हणजे ब्रिटिशांनी प्रशासकीय सेवा स्वतःच्या साम्राज्यासाठी बनवली, पण भारतीयांनी तिथेच प्रवेश मिळवला. हो, आणि तिथूनच खऱ्या अर्थाने आतून आव्हान द्यायला सुरुवात झाली. बर, आता राज्यसेवा मुख्य 2012चा प्रश्न क्रमांक 24 बघूया. 1935च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती? पर्याय सांगा. पर्याय 1 प्रौढ मताधिकार, 2 साम्राज्यांतर्गत शासनाधिकार, 3 सापेक्ष स्वायत्तता आणि 4 प्रांतिक स्वायत्तता. 5, 4, 3, 2, 1. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रांतिक स्वायत्तता, ज्याला आपण प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी म्हणतो. प्रांतिक स्वायत्तता म्हणजे नक्की काय हो? म्हणजे या कायद्याने प्रांतांना केंद्राच्या हस्तक्षेपाशिवाय त्यांच्या कक्षेत स्वतंत्रपणे कारभार करण्याचे अधिकार दिले. अच्छा, म्हणजे आजची जी आपली केंद्र आणि राज्य सरकारांची रचना आहे त्याचाच हा बेस आहे म्हणायचा? हो, खूप अंशी तो साचा तिथेच तयार झाला होता. वाव. आता आपला आजचा शेवटचा प्रश्न, राज्यसेवा मुख्य 2012 मधील प्रश्न क्रमांक 25. ब्रिटिश काळात स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात होती? हा पण एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. पर्याय आहेत: 1 1892चा इंडियन काउन्सिल ॲक्ट, 2 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा, 3 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आणि 4 1935चा भारत प्रशासन कायदा. वेळ सुरू होतीये. 5, 4, 3, 2, 1. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1909चा मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा. पण मुलं सहसा यावर कन्फ्यूज होतात ना? हो, बरेच जण 1919 किंवा 35 असा पर्याय निवडून फसतात. पण 1909च्या कायद्यानेच प्रथमच मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली. म्हणजे ते सांप्रदायिक प्रतिनिधित्व का? हो, अगदी तेच. म्हणजे मुस्लिम उमेदवारांना फक्त मुस्लिम मतदारच मत देऊ शकतील अशी ती व्यवस्था होती. बापरे, म्हणजे ही तर शुद्ध फोडा आणि झोडा नीती झाली. हो, वाढत्या राष्ट्रीय चळवळीला कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी हे मोठं हत्यार वापरलं होतं. खरंच, हे सगळं किती सखोल आहे. नुसतं उत्तर पाठ करण्यापेक्षा तो कायदा का आला हे समजलं की इतिहास लक्षात ठेवणं सोपं जातं. नक्कीच. आणि म्हणून मागील वर्षांचे प्रश्न फक्त पाठांतरासाठी नसतात. बरोबर. ते आयोगाचा कल आणि पर्यायांमधले सापळे ओळखण्यासाठी असतात. संकल्पना क्लिअर असतील तर यश हमखास मिळतं. अगदी अचूक. आज आपण अनेक ब्रिटिशकालीन कायदे पाहिले ज्यांनी आपल्या प्रशासनाचा पाया रचला. हो ना. पण जाता जाता विचार करण्यासारखी एक गोष्ट, या वसाहतवादी कायद्यांचा साचा आजही आपल्या आधुनिक सरकारी व्यवस्थेत किती खोलवर रुजलेला आहे. आपण अजूनही त्यातून पूर्णपणे मुक्त झालो आहोत का, यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल विश्लेषणासह.